बीड जिल्ह्याच्या विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून ॲडव्होकेट प्रशांत सुधाकरराव राजापूरकर यांनी आपली वेगळी ओळख आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे। बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील राजापूर या प्रसिद्ध गावचे भूमिपुत्र असलेले हे प्रशांत राजापूरकर लहानपणापासूनच त्यांच्या भावाचे लाडके होते। भावाचे प्रेम आणि मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळालेले आहे। मुलाच्या शिक्षणासाठी मग वडिलांनी गेवराई येथे घर केले। त्यानंतर मग काही काळानंतर उच्च शिक्षणासाठी म्हणून बीडमध्ये राहणे पसंत केले। त्यांचे वडील मोठ्या शिस्तीचे, त्यांच्या घरामध्ये नेहमीच दरारा होता, तर त्यांची आई खूपच प्रेमळ। त्यामुळे प्रेम, माया आणि शिस्तीवरच ॲडव्होकेट प्रशांत राजापूरकर घडलेले आहेत। मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे। बीड जिल्हा वकील संघाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठे नाव झालेले आहे। त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या आईवडील, बंधू आणि सौभाग्यवतींचाही मोलाचा वाटा आहे। विधी क्षेत्रामध्ये त्यांनी आजवर पैशाला गौण स्थान देऊन गोरगरिबांनाही विना पैशाचा न्याय मिळवून दिलेला आहे। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट प्रशांत राजापूरकर यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी ॲडव्होकेट प्रशांत सुधाकरराव राजापूरकर। माझं शिक्षण जे आहे ते या गेवराईमध्ये तसंच बीडमध्ये झालं। मी LLB बीडमध्येच केलं आणि त्यानंतर KP ठिगळे साहेबांकडे मी वकिली व्यवसायास प्रारंभ केला त्यांच्यासोबत, आणि त्यांच्याकडून मला या वकिली व्यवसायामध्ये जे आहे ते बरंच काही शिकायला मिळालं आणि त्यांच्यामुळे मी घडलो। त्याचप्रमाणे माझे आईवडील, भाऊ, पत्नी या सर्वांनीसुद्धा मला या व्यवसायामध्ये अतिशय धैर्य दिलं, सहकार्य केलं। कधीही कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही आणि सतत पाठिंबा दिला, आणि त्यांच्या या प्रोत्साहनामुळेच मी आज घडू शकलो। आणि या ठिकाणी बीड शहरामध्ये दिवाणी स्वरूपाचे जे काही प्रकरणं आहेत त्यामध्ये मी माझं नाव थोडंफार जे आहे ते केलेलं आहे, आणि आजही या गरीब जनतेची, गरीब पक्षकारांची सेवा कशी करता येईल याकडेच मी माझं लक्ष देत असतो, आणि जसं मला घडेल त्याप्रमाणे मी या सर्वांची सेवा करतो। गेवराई तालुक्यातील राजापूर या गावचे हे भूमिपुत्र, आणि याच गावामध्ये खऱ्या अर्थानं संगोपन झालं, लहानाचे मोठे झाले। ज्या आई वडिलांनी एवढं चांगलं रत्न हे घडवलं खरं तर, कारण आई वडिलांना वाटतं की फक्त लेकरांना पैसे दिले, कपडे दिले, रोटी कपडा और मकान एवढ्यापुरतं आयुष्य नसतं, तर लेकरांना चांगले संस्कार देणं हे आई वडिलांचं कर्तव्य। आणि साहेब, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काय दिले हे सांगायची गरज नाही, आणि या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मी साहेबांच्या आई वडिलांना मी सॅल्यूट करतो की ज्यांनी एवढं चांगलं रत्न घडवलं। साहेब, राजापूर या गावात जे बालपण गेलं तुमचं, किंवा आई वडील, एकूणच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्या काळातले दिवस, आठवणी आम्हाला सांगा। सर, राजापूरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अतिशय ग्रामीण भागातलं ते गाव असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या मुलांचा विकास होणार नाही हे लक्षात आल्यानंतर माझ्या वडिलांनी गेवराई येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, आणि ते गेवराई येथे जॉईन झाले। गेवराई पंचायत समितीमध्ये नोकरीस असल्या कारणाने त्यांनी गेवराईतच घर केलं, आणि मग सुरुवातीला आम्ही गेवराईमध्ये त्यावेळेस आता आठवत नसेल पण मडकी शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, शाळा नंबर 3 अशा शाळा होत्या। त्या ठिकाणी आम्ही आमचं प्राथमिक शिक्षण घेतलं, आणि त्यानंतर पुन्हा आम्ही दोघे भाऊ असल्यामुळे आणि 2 बहिणी असल्यामुळे वडिलांनी पुन्हा गेवराईच्या ऐवजी बीड येथे चांगलं शिक्षण मिळेल या उद्देशाने, आपल्या मुलांचं कल्याण होण्याच्या उद्देशाने गेवराईवरून परत वडिलांनी बीड येथे घर केलं। आणि त्यावेळेस आपल्यालाही माहिती साहेब की त्यावेळेस स्वतःची घरं नसायची, किरायाने राहावं लागायचं, आणि किरायाने राहून मग 4ही मुलांचं शिक्षण करून आमच्या वडिलांनी जे कष्ट घेतले ते कष्ट अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगे आहेत। ते आपण या काळामध्ये आपण तेवढे कष्ट करू शकत नाही। आमच्या आईने, वडिलांनी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे कसं लक्ष देता येईल आणि शिक्षण कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी जे प्रयत्न केले, आणि आमचं शिक्षण पूर्ण केलं। मग सुरुवातीला
आम्ही शिवाजी विद्यालयामध्ये 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. तिथे अतिशय चांगले सर होते. बहिर सर मुख्याध्यापक होते, गोसावी सर मराठीला होते, गायकवाड सर इंग्रजीला होते, शिंदे मॅडम होत्या. असे जे शिक्षक वृंद आहे त्या शिक्षक वृंदाचाही खूप मोठा हात आम्हाला घडवण्यामागे आहे. नंतर मग 11वी 12वी कॉलेजचं शिक्षण बलबीन कॉलेजला घेतलं. त्या ठिकाणी अतिशय चांगले प्राध्यापक लोक होते. हे झालं तुमच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये. काय असतं की बालपणाच्या आठवणी आणि प्रत्येक पान हे वेगळं असतं नाही का. या पहिल्या पायरीवर आपण जेव्हा डोकावून बघतो ते फक्त शिक्षण एक शिक्षण नसतं, तर आणखी एक शिक्षण असतं ते म्हणजे आपल्या आईचं असतं. असं म्हणतात की मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. तर मला असं वाटतं की आईशिवाय तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर काय सांगायला नेमकं की ज्या माऊलीने तुम्हाला घडवलं ती माऊली त्या काळामधलं त्यांचं अगदी वर्तन असेल, त्यांचे संस्कार असतील, एकूणच आई कशी होती त्या काळात? सर, आपण म्हटल्याप्रमाणे आईशिवाय काही घडू शकत नाही. कारण वडिलांचं काम काय असतं की वडील म्हणजे नोकरी करायची, पगार हे करायचा, घर सांभाळायचं आणि त्या पगारातून घराचं कुटुंबाचं व्यवस्थापन कसं होईल हे पाहायचं. आणि त्यांच्या नोकरीच्या काळात ते आपल्यावर लक्ष देऊ शकत नाही. ती लक्ष देणारी असती ती आपली माऊली. आणि तिने मग त्या काळातलं शिक्षण तुमचं आणि माझं वय बघता त्या काळातलं शिक्षण आजच्या शिक्षणा एवढं कडक नव्हतं, एवढं पर्सेंटेजच्या घेण्याची स्पर्धा नव्हती. त्या काळामध्ये हसत खेळत आपली मुलं कशी शिकले पाहिजे, त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे याकडे आमच्या आईने जास्त लक्ष दिलं. कधीही आमच्या आईने आम्हाला तू आज हे होमवर्क केलं का, ते होमवर्क केलं का, आणि नाही केलं तर का नाही केलं ह्याच्याबद्दल कधी ती रागवली नाही. परंतु तिचं एक लक्ष जे होतं की नाही तू हे लक्ष गाठलं तरच तुझा विकास होईल. त्या अनुषंगाने तिने आमच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले त्याचं कारण आणखी असं की आमच्याकडे त्यावेळेस बीड इथे आम्ही राहत असल्यामुळे अनेक नातेवाईकांची सुद्धा मुले आमच्याकडे शिकायला असायची. आणि ते एवढे मुलं असताना मामाची मुले आमच्याकडे शिकली, काकांची शिकली, आत्यांची शिकली, चुलत चुलत्यांची मुले शिकली. या सर्वांना शिक्षण देऊन या सर्वांचं शिक्षण करून आमच्याकडे देखील आमच्या आईने तेवढ्याच हिरिरीने लक्ष दिलं आणि कुठेही ती कमी पडली नाही. आणि आज त्या दोघांचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज इथे आहे. आजची जी परिस्थिती आहे, बऱ्याच वेळेला जर पाहुण्याचं मूल आलं आपल्याकडे हो 2 दिवसासाठी, हो सर, तर ते सुद्धा जमत नाही जमत. ते केव्हा जाईल असं वाटतं. म्हणजे आता येणं जाणं आता कमी झालंय खरं तर. कारण ही संस्कृती तर व्हॉट्सअप आहे नाही. बरोबर. फक्त व्हॉट्सअपवर हाय हॅलो म्हणजे गुड मॉर्निंग गुड नाईट. येस सर. पण आपली त्या काळात संस्कृती अशी होती की कोणी म्हणजे अतिथी देवो भव नाही का, म्हणजे पाहुण्यांना स्वागत व्हायचं. आणि मला असं वाटतं की ते स्वागत तुमच्या आई आणि वडिलांनी अगदी मनातून केलेलं आहे. अतिशय मनातून केलं. एक वेळ आम्हाला खायला नसेल तर चालेल, पण त्या मुलाला जो कोणी शिकायला आहे त्याला शिक्षणासाठी कोणती सुविधा कमी पडणार नाही याकडे आमच्या आई वडिलांनी सतत लक्ष दिलं. आणि कदाचित ते त्यांचे हे जे पुण्यकर्म आहेत त्याचे हे आशीर्वाद आहेत की आम्ही आज या ठिकाणी या पदावर पोहोचलो, आम्हाला एक नाव मिळालं. ठीक आहे, आमच्याही त्यामागे कष्ट असतात त्याच्याबद्दल नाही, परंतु कोणतीही गोष्ट आई वडिलांच्या, थोरांच्या, गुरूंच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. गुरु देखील चांगले लाभले. सर, तुम्ही म्हटले लहानपण, तर लहानपण हे माझं अतिशय तसं पाहिलं तर धोंडीपुरा या भागामध्ये गेलं. धोंडीपुरा हा त्यावेळेस अतिशय बदनाम होता. आम्ही देखील काही कंपनी आमची त्यावेळेसची तशी होती, परंतु त्या कंपनीत राहून देखील आपण आपल्याला वाईट गोष्टींपासून दूर कसं ठेवता येईल याचे प्रयत्न करून पुढे जाण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न आम्ही सतत करत राहिलो आणि आजही करतो आहोत. आजही आम्ही फार यशस्वी झालो आहोत असं मी स्वतःला कधीच समजत नाही. सर, बऱ्याच वेळा काय असतं की आपण मागे वळून बघतो आणि बघितलं पाहिजे नाही का. कारण बऱ्याच वेळेला लोक काय करतात की पैसा आला, प्रसिद्धी आली, पद आलं की माणूस पुढे जातो आणि तो मागच्यानं विसरून जातो. पण काही आपल्यासारखी माणसं असतात की जे भूतकाळ केव्हाच विसरत नाहीत. सर, आज ज्या वेळेला डोकावून बघता भूतकाळामध्ये, म्हणजे तुमचे त्या काळातले मित्र असतील, तुमचा खेळणं असेल, बागडणं असेल, हे आयुष्य कसं होतं, म्हणजे मित्रातलं आयुष्य कसं होतं नेमकं? सर, कधी कधी त्या आठवणी आज तुम्ही जागे केल्या, त्या आठवणी आल्या तर असं वाटतं की पुन्हा रिव्हर्स कॅसेट व्हावी, परत आपण ते आयुष्य जगावं, ते बागडण्याचे दिवस परत आठवतात. परंतु त्यावेळेस जे काही मित्र होते, काही चांगले होते, काही वाईट होते. वाईट मित्रांना आपण समजवण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून चांगलं घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो काळ आज तर पैसे देऊनही मिळणार नाही. आजच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपण हे विट्टी दांडू, खो खो, पारंब्या वगैरे
कोणतेही खेळ देखील खेळू शकत नाहीत. क्रिकेट आम्ही त्यावेळेस खेळायचो. आता त्या आठवणी आज आपण हा प्रश्न विचारल्यामुळे जाग्या झाल्या, परंतु त्या नुसत्या आता आठवणी राहिलेल्या आहेत. ते दिवस पुन्हा येऊ शकत नाहीत, हे नक्की आहे. असं म्हणतात की मुलांच्या सगळ्या चुका माफ असतात आणि त्या माफ करणारी माऊली म्हणजे आपली आई असते, सर. नाही का? आपण चुका करतो, कळत ना कळत करतो खरं तर, आणि त्या चुका झाल्या पाहिजेत. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा चुका केल्या तर त्या माफ नाहीत, पण लहान लेकरांना त्या माफ असतात. तर अशा काही चुका केल्या का अगदी कळत न कळत की ज्या आईने सहज माफ केल्या, म्हणजे वारंवार माफ केल्या? सर, आई ही आई असते आणि आईला आपल्या मुलाने कोणतीही चूक केली तरी ती चूक वाटतच नसते, परंतु ती चूक केलेली आहेस हे न सांगता ती चूक सुधारण्याचा प्रयत्न आपल्या मुलाकडून कसा होईल याचा प्रयत्न माझ्या आईने केला. आमचे वडील कडक होते, ते रागवायचे, ते कधी कधी आम्हाला शिक्षाही करायचे, मारायचे, एखादं स्पेलिंग नाही आलं तर अभ्यास घ्यायचे, विशेष म्हणजे हेही सांगतो. परंतु आई कधी रागवल्याचं आठवत नाही. आई पाठीवर हात ठेवूनच समजून सांगते. तुम्ही ज्या न्यायालयात काम करता सर. त्या न्यायालयात चुकीला माफी नाही, शिक्षा होते. Yes, sir, yes. परंतु माऊलीचं आईचं न्यायालय असं असतं की जिथं अनेक चुकांना माफी माफी असते. असते, तिथे रागच नसतो सर. तर माफीचा विषय नाही, मुलगा मुलगाच असतो आईला, आईसारखं कुणीच नाही. एक विचारायचं वाटतं की आज ज्या ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी आठवतात, म्हणजे अगदी सगळा भूतकाळ आठवतो, नाही का? कारण माणूस कितीही पुढे गेला तरी तो प्रत्येक क्षण जगलेला असतो, नाही का? तर त्या काळात जगणं कसं होतं, म्हणजे अगदी आर्थिक परिस्थिती असेल किंवा शाळेचे दिवस असतील, एकूणच गुरुजींच्या अवतीभोवतीचा विषय असेल किंवा सणवार असतील, ते सांगा सर. सर, आता विषय निघला म्हणून सांगतो, तुम्ही अनुभवलेला आहे. आजचं जर आपण पाहिलं शैक्षणिक युग, तर त्या काळातलं जगणं असं होतं की त्या काळामध्ये घरातून निघलं तर आपण दप्तर पाठीवर खांद्यावर घ्यायचं आणि पायी पायी मल्टीपर्पज शाळेमध्ये यायचं, मल्टीपर्पज शाळेतून पुन्हा पायी पायी घरी जायचं. आज या विद्यार्थ्यांना या 10वीला गेल्या गेल्या त्यांना स्कूटी अवेलेबल आहे, वेगवेगळ्या गाड्या अवेलेबल आहेत, मोबाईल अवेलेबल आहेत, जसे पाहिजे तसे पेन अवेलेबल आहेत. तुम्ही आधी मी ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं त्या काळामध्ये कोणत्या तरी हलक्या स्वरूपाचा एक पेन घ्यावा लागायचा, तो पेन चालवावा लागायचा, मोठ्या भावाची पुस्तकं आपल्याला वापरावं लागायची. या सर्व कष्टमय दिवसातून आपण गेल्यामुळे कधी कधी वाटतं की आपण घडू शकलो, कारण हे घडण्याकरता सुद्धा ते वातावरण पाहिजे. आणि ह्या जर सर्व गोष्टी आपल्याला मिळत गेल्या असत्या तर कधी कधी जर निवांत बसल्यावर विचार केला तर असं वाटतं की हे सर्व जर आपल्याला आयतं मिळालं असतं आपण घडू शकलो नसतो. रिफिल जर थोडी रिकामी झाली तर अगदी बेकार फील व्हायचं, नाही का? हो सर. अरे लवकर संपते. सर, रफ वही जी आहे ती आज तुम्हाला दिसणार नाही, जी आपण सर्वांनी वापरली. जे कागद खराब झाले त्याचे ते कागद फाडून टाकून त्याची आपल्याला रफ वही आपली आई शिवून द्यायची आणि त्या वहीचा वापर आपण करायचो. परंतु आज माणसं म्हटले की माणसांना माणसं आवडतात, तसं तुमच्या बालपणी जी अनेक माणसं तुमच्या अवतीभोवती होती, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडायचं? सर, मला सगळ्यात जास्त माझा भाऊ आवडतो. जो मला म्हणजे भाऊ तो होताच होता आहे, परंतु त्याने माझा तो मित्र देखील होता आणि त्याने मला कधीही काही कमी पडू दिलं नाही. आता काय करतात भाऊ तुमचे? माझे भाऊ शिक्षक आहेत. तो त्यावेळेस D.Ed झाला, लवकर नोकरीला लागला आणि तो नोकरीला लागल्यामुळे आमच्या वडिलांना लवकर हातभार, त्यांच्या हाताखाली एक व्यक्ती आली आणि त्यामुळे मी वकील झाल्यानंतर आपल्याला जे सुरुवातीला म्हटले की हा शुष्क व्यवसाय आहे, तो शुष्कपणा मला कधी जाणवला नाही. म्हणजे मला कधीही माझ्या आई वडिलांनी भावाने विचारलं नाही की तू आज प्रॅक्टिसला गेला, तू आज एवढ्या मोठ्या वकिलांकडे प्रॅक्टिस करतो, किती रुपये आणले. दे नेव्हर आस्क्ड मी. बहुत बढिया. आणि त्यामुळे मी घडू शकलो. भाऊ या शब्दाला जर उलट की आपण उभा. हो सर. आणि तुमचा भाऊ नेहमी उभा राहिला. मला असं वाटतं की काय असतं की मुलाखतीच्या माध्यमातून आपण कृतज्ञ होतो सर. कारण काय असतं की ज्या माणसाला जाणीव असते, ज्या माणसाने आपल्याला मदत केली असते, तर जेव्हा जेव्हा आपण त्यांचं नाव घेतो की तुझ्या दादा मी तुझ्यामुळे घडलो, बाबा मी तुमच्यामुळे घडलो, आई तुझ्यामुळे घडलो, आणि हे जे असतं देणं, श्रेय देणं, याच्यामुळे माणूस बनतो खरं तर. नाहीतर आपण आज जगात बघतो की लोक स्वार्थी बनलेत, मीपणा वाढलाय आणि जे आहे ते मी. कधी कधी असं वाटतं देव सुद्धा मीच आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आता उल्लेख केला तुमच्या बंधुराजचा, भावाचा तुमच्या, की जे बेस्ट टीचर आहेत, तर तुमची दोघांची बाउंडिंग कशी होती नेमकी? एकदम आमच्या दोघांची बाउंडिंग मित्रासारखी बाउंडिंग होती. कधी आम्ही म्हणजे भाऊ आहोत हे नातं त्याने कधी मला दाखवलं नाही, मी कधी त्याला दाखवलं नाही.
त्यामुळे आमचं आजही त्याचप्रमाणे प्रेम आहे आणि आम्ही कधीही एकमेकांना अंतर देत नाहीत. आजही काही करायचं झालं तर एकमेकांना विचारल्याशिवाय करत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बॉन्डिंग जे आहे ते अतिशय पक्की होती आणि पक्कीच राहणार आहे. चांगले भाऊ म्हटलं की राम लक्ष्मण असं म्हणतो. मला असं वाटतं तुमचा जोडा सुद्धा राम आणि लक्ष्मण यासारखाच आहे. नातेवाईक तेच मानतात, सर्वजण मानतात. आम्ही कधी आमच्या दोघांचे मित्र वयात 1 वर्षाचं अंतर असल्यामुळे आमच्या दोघांचे मित्रही एकच होते. त्यामुळे असं काही फरक मग मुलाखत कारण मी जरा मन कवडा आहे, मला मनात बरंच कळतं. सर एक विचार असं वाटतं की जाणीव होणे हे म्हणतो ना आपण की लहानपणी जेव्हा तुम्ही बाबांचे कष्ट पाहायचा, आईचा प्रामाणिकपणा पाहायचा, तसं दोघे प्रामाणिक, पण या दोघांकडे पाहून काय वाटायचं नेमकं? कारण बरेचसे मुलं काय करतात की परिस्थितीमुळे शहाणी होतात नाही का. आता लेकरांना पिझ्झा मिळतोय, बर्गर मिळतोय, त्यामुळे काय ते लवकर कळत नाही काय व्हायला नेमकं ते, पण त्या काळात ते कळायचं नाही का. म्हणजे अगदी पैशाची चणचण राहायची, अडचणी राहायच्या, तर त्यावेळेला आईला आणि बाबांना पाहून म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचा संघर्ष पाहून तुम्हाला काय वाटायचं नेमकं बालवयामध्ये? सर ही जाणीव खरं तर 10वी झाल्यानंतर झाली. 10वी पर्यंत मी असंच कॉमन विद्यार्थ्यांसारखाच अतिशय उन्हाळ होतो. अभ्यासामध्ये मी फार म्हणजे असं कष्ट घेत नव्हतो. पास व्हायचो त्यावेळेस फक्त मी आत्ता म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस एवढी स्पर्धा नव्हती की यू शुड गेट द 90%, 95% और 100% मार्क्स. त्यामुळे 50%, 60%, 65% खालीवर हा आलेख चालू राहायचा. आणि मग 10वी झाल्यानंतर खरी जाणीव जी आहे ती सुरू झाली की आपल्याला काहीतरी घडायचंय, आपल्या आई वडिलांचं नाव आपल्याला कुठेतरी पुढे घ्यायचंय. कारण जो संघर्ष त्यांनी केला, कारण जर त्यांना चांगलंच राहायचं असतं तर त्यांनी एखादं आलिशान घर वगैरे घेतलं असतं, राहू शकले असते, त्यात काटकसर केली नसती, आमच्याकडे लक्ष दिलं नसतं. मग ते पाहून, त्यांचा संघर्ष पाहून, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे वडिलांकडे काही कोणती गाडी वगैरे नव्हती, सायकलवरच ऑफिसला जायचे, सायकलवरूनच घरी यायचे आणि पुन्हा हे सगळा प्रपंच ते करायचे. 2 or 3 decades ago, students were so satisfied by getting 35 marks. Yes, sir, 100%. They just wanted pass. ओके, म्हणजे पास हा शब्द पाहिला की खुश व्हायचे ते. म्हणजे कुठलीही स्पर्धा नव्हती नाही का. म्हणजे आपल्याला 70 मार्क पडावेत, 80 पडावेत, 90 पडावेत असं काही नव्हतं. आणि मला असं वाटतं की खरंच ती मुलं हुशार होती. 100% सर, मी तेच म्हणतो. आणि याच्यामध्ये एक गोष्ट होती साहेब की याच्यामध्ये चिटिंग नव्हती नाही का. चिटिंग आता काय की काय होतं ते आपलं होतं. आता हे जे क्लासेस वगैरे आहेत, जे ते स्पर्धा त्यांनी इतकी वाढवली, चांगलं आहे, स्पर्धा वाढल्यामुळे अभ्यास करतायत, परंतु विद्यार्थी म्हणून आपण जे जीवन जगलो ते जीवन आजचा विद्यार्थी जगू शकत नाही. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर आता आपणही पाहतो, आपल्या मुलालाही गुरुकुलला असेल, सेंट अँन्सला असेल, घरी आलं की आपली मिसेस बसला का अभ्यास करायला, त्याला विचारलं काय करतो, होमवर्क करतो. त्या होमवर्कचं जर पाहिलं आपण सर तर ते पुस्तकं लिहायला सांगितलेलं असतं. हे आपल्याला नव्हतं. तुमच्या काळामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी जर आपण बघितलं आपण तर मुलं काय करायची की आईवडिलांच्या पायावर स्वर्ग पाहायची, देवावर प्रचंड विश्वास ठेवायची. काय वाटतं नेमकं की तुमचा तो काळ आणि आता काय तफावत काय वाटते? सर आता फक्त एक वाईट याचं वाटतं की हा मोबाईल जे आहे त्या मोबाईलमुळे आज नातेसंबंध तुष्ट निर्माण झालेला आहे, किंवा ती ओढ, तो ओलावा राहिलेला नाही. त्याचं कारण जर आहे, तुम्ही अनुभव घेता, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त अनुभव घेता. तुम्ही बस स्टँडला गेलात, रेल्वे स्टेशनला गेलात, एखाद्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्ही पाहता एकही व्यक्ती असा नसतो की तो मोबाईलमध्ये त्याचं हे नसतं. प्रत्येक जण मोबाईल पाहत असतो. आणि मग त्याला आता तर आणखी असं झालंय की आपण जेव्हा रडायचो तेव्हा आपल्याला ती मुलगा असेल तर कार, नाही तर जीप, नाही तर ते टॉईज असतात, गाडा मिळायचं, ते दिल्या जायचं. मुलगी असेल तर डॉल दिल्या जायची, बाहुली दिल्या जायची. आज मी कित्येक लोकांचं बघतो, ते रडायला लागले लग्नात वगैरे, त्याला ते मोबाईल देतो, शांत बसेल म्हणतो. आणि ते मग तो मुलगा जो 3 वर्षाचाही झालेला नाही, तो अँड्रॉइडचा मोबाईल वापरतो, त्यातले गेम काढतो जे आपल्यालाही येत नाही. आणि ही बाब कोणत्याही पालकांच्या लक्षात येत नाही, आली तरी त्याला विलाज नाही. आणि त्या पिढी ही एका विळख्यात अडकली म्हणजे सर, हॉलमध्ये आपण बसलो तर माझा मुलगा वर जाऊन मोबाईल बघत बसतो, किंवा तिथेच बसलेला असतो, तिथेच देखील तो मोबाईल पाहत असतो. कुठल्याही गोष्टीचे फायदे आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. म्हणजे आपण त्याला कसं बघतो हे आपल्यावर डिपेंड करतं नाही. त्याचे फायदे पण आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. साहेब मला एक विचार असं वाटतं की अगदी हे शिक्षण सुरू होतं, आई वडील यांचं सानिध्य होतं,
त्यांचे संस्कार होते आणि या संस्कारामध्ये चांगल्या संस्कारात आपण वाढलात खरं तर. आणि आता एक आपण उल्लेख केला की 10वी पर्यंत तो अवेअरनेस नव्हता खरं तर की काय व्हायचं नेमकं किंवा जाणीव नाही का. मुळीच नव्हतं. अगदी शाळेत जा, शाळेतून आलं की दप्तर टाक आणि खेळायला जा, नाही का, अगदी मस्ती सुरू होती. बरोबर. जेव्हा 10वी झाली, हो. 10th पास झाला, त्यावेळेला तुम्ही उल्लेख केला की पहिल्यांदा कुठेतरी वाटलं की आपलं काहीतरी व्हायचं आहे. काय वाटलं नेमकं आणि ते कशामुळे वाटलं? सर तसं पाहिलं तर मला सुरुवातीपासून प्राध्यापक फार व्हावं असं वाटायचं. परंतु मग 11वी 12वी सायन्स घेतलं, पण सायन्स घेतल्यानंतर गमतीचा भाग असा आहे की एकदा प्रॅक्टिकल करत असताना ते पिपटेट काहीतरी म्हणतात, त्यातून ते ओढावलं ते केमिकलच गेलं माझ्या तोंडामध्ये. मग पुन्हा भीती निर्माण झाली की अरे हे फार भयानक एखाद्या दिवशी चुकून काहीतरी, म्हणून मग मी ते सायन्समधून विड्रॉ झालो आणि मग परत BA घेतलं. आणि मग BA घेतल्यानंतर काहीतरी कारणास्तव मला एक ॲफिडेविट करायचं होतं. एक TC माझा हरवला होता आणि दुसरा TC काढण्याकरता शपथपत्र करावं लागतं. म्हणजे 12वीला 11-12ला असताना ते रसायन आत गेलं. हा, रसायन आत गेलं आणि त्याच्यामुळे हे रसायन बदललं खरं. रसायनच बदललं आणि त्या रसायनाचा मी आभार मानतो खरं तर, नाहीतर माझा मार्ग बदलला असता. माझे मित्र हो, तर तो निर्णय घेतलाच नसता सर. मी 12वी सायन्स मधून BA कडे आलो नसतो. BA कडून त्याच्याही पुढे मी म्हटलं ना, TC हरवला म्हणून दुसरा TC काढण्याकरता कोर्टात शपथपत्र कराव्याकरता जेव्हा गेलो आणि ते वातावरण पाहिलं, ते शपथपत्र करताना ते वकील वगैरे जज, मग तेव्हा मला वाटलं की आपणही वकील व्हायला पाहिजे. आणि मग मला ते मनामध्ये आलं की आपण वकील होऊयात. आणि मग त्यावेळेस एवढं आजच्यासारखं NLS वगैरे नव्हते, त्यावेळेस सुद्धा या क्षेत्रातही एवढी स्पर्धा नव्हती, घरातलं वातावरणही तेवढं नव्हतं. वकिली करायचं म्हटलं की घरातून तर म्हणजे विरोध निर्माण झाला त्याला की काय करशील. बऱ्याच जणांचं म्हणजे वाईट वकिलांबद्दलचं मत असं असतं की वकील काय करतात, टेबलवर बसतात वगैरे. असं नाहीये. आपण आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही किती मेहनत करता, तुम्ही किती अभ्यास करता, अभ्यासावर सगळं डिपेंड आहे. आणि मग मी या वकिली व्यवसायाकडे LLB करण्याचा निर्णय घेतला आणि LLB. तुमचा अनुभव पाहता मला एवढंच म्हणावं वाटतं खरं तर की लोक म्हणतात की दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम, और काम काम पे लिखा होता है काम करने वाले का नाम. तसं माझ्या बाबतीत घडलं म्हटलं तर हरकत नाही. आणि त्याच्याकरताही अजून चांगली गोष्ट अशी सर, आपण आता म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. आणि मग मलाही ह्या गजाननाच्या कृपेने ते कुठे जावं, कुणाकडे प्रॅक्टिस करावी. मग आम्ही जेव्हा वकिली पास झालो तेव्हा ठिगळे नानांचं इथे नंबर थोडासा सर, ज्या वेळेला वाटलं की तुम्ही कोर्टामध्ये गेलात नाही का, ते ॲफिडेविट करायचे तुम्हाला, आणि मग ते सगळं थाट पाहिलं तुम्ही सर, ते काळा कोट नाही का, पॉश ड्रेसिंग मस्त, आणि तुम्हाला वाटलं की अरे मी हे झालं पाहिजे. पण जर वकील झाला नसता तर काय केलं असतं? सर, मी वकील झालो नसतो तर निश्चित इकडे शैक्षणिक क्षेत्रातच प्राध्यापक किंवा मग क्लासेस प्रायव्हेट घेतले असते. कारण मला ते फार आवडायचं. आपल्या जेव्हा क्लासेसचं भवितव्य किती आहे हे सांगू शकत नाही सर, कारण बरेचशी माणसं म्हणतात की काही व्यवसाय असे असतात की ते किती चालतील ठराविक काळापर्यंत, एक ठराविक काळ असतो नाही का. परंतु असं म्हणतात की जर आईवडिलांचं पुण्य चांगलं असेल, त्यांचं कर्म चांगलं असेल, तर ते तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथपर्यंत घेऊन जातं आणि तुम्हाला न्याय मिळतो. आज मागच्या अनेक वर्षापासून या विधी क्षेत्रामध्ये एक विधिज्ञ म्हणून, चांगले विधिज्ञ म्हणून काम करतायत नाही का. कारण बरीचशी माणसं डॉक्टर होतात, बरीचशी माणसं शिक्षक होतात, परंतु आदर्श शिक्षक, चांगले डॉक्टर, चांगले वकील हे म्हणायला फार वेळ गेलेला असतो नाही का. तर साधारणतः या विधी क्षेत्रातला किती वर्षाचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आले काही आम्हाला अनुभव सांगा. सर, 1998 पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास 26 27 वर्ष मी या व्यवसायात आहे. त्यातले 8 ते 10 वर्ष माझे ज्युनियरशिपमध्ये गेले. त्यानंतर 2005ला स्वतःचं ऑफिस केलं आणि ऑफिस सुरू केल्यानंतर आपण म्हटलं तसं गुरूंचा आशीर्वाद आणि आईवडिलांचा आशीर्वाद मला पहिल्या दिवसापासून काम मिळत गेलं. यातलं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमचे सिनियरचे जे वडील आहेत ते मला तिथे म्हणायचे सिनियरकडे असताना की हा पाण्यावर लोणी काढण्याचा व्यवसाय आहे, याच्यामध्ये कष्ट खूप आहेत. आणि मग मी ते आमच्या सिनियरचंही पाहायचो. जर एखादी केस असेल आणि त्यामध्ये एखादा केसला जर सापडला नाही, अक्षरशः ते झोपायचे. 1-1, 1:30 वाजेपर्यंत ते बसायचे
आणि मग मी पण बसायचो त्यांच्यासोबत की जोपर्यंत ते म्हणत नाही झालं का तोपर्यंत मी जात नव्हतो. आणि मग यातला विशेष अनुभव असा की काही महिला असतात आमच्याकडे, त्यांच्या नवऱ्यांबद्दलचे सोबतचे जे भांडणं असतात, पोटगी वगैरे भरत नाहीत, काही महिला अतिशय गरीब असायच्या आणि मग जाताना त्या साहेब आज पैसे पण नाही जायला, त्यांना मी कधीतरी माझ्याकडे जे असतील ते द्यायचो आणि त्यांच्याकडून मी फीस कधीच घ्यायचो नाही. त्यांचे पैसे जेव्हा येतील त्या जेव्हा देतील तेव्हा मी पैसे घ्यायचो. आणि कधी कधी वाटतं ॲक्सिडेंट क्लेम मधले काही काही यायचे लोक सिनियरकडे असताना यायचे, काम त्यांचं सिनियरकडे असायचं पण सिनियरला बोलायला ते घाबरायचे. आणि मग तेव्हा सुद्धा काही लोकांकडे आता घरातला प्रमुख माणूसच गेल्यानंतर ॲक्सिडेंट क्लेम मध्ये त्यांचं पैशाचा सोर्स बंद झालेला असतो. अशा काळात सुद्धा काही महिला पाहायच्या, त्यांना सुद्धा जाताना वगैरे पैसे लागले तर ते माझ्याकडे जेवढे असतील तेवढे द्यायचो. आणि कधी कधी वाटतं की त्यांचे देखील आशीर्वाद मला मिळाले त्या माता भगिनींचे की कधी. आणि मी आजही सर माझ्या पक्षकारांकडे, माझ्याकडे गरीब पक्षकार आहेत, श्रीमंत आहेत, काही एक दोन श्रीमंत पक्षकार माझे असंही म्हटले मला, सर क्वालिटीचं काम घ्या, हे तुम्ही बाकीचं कशाला घेता वगैरे. मी म्हटलं मी ज्यांच्यामुळे घडलो त्यांचं काम मी बंद करू शकत नाही. तुम्ही मला 1 लाख रुपये दिले आणि त्यांनी मला 1 रुपया नाही जरी दिला तरी त्याच्या चेहऱ्यावर जे मी त्याचं काम केल्याचं समाधान आहे ते तुमच्या चेहऱ्यावर नसतं, कारण तुम्ही मला त्याकरता हायर केलेलं असतं, ती फीस दिलेली असते. आणि मग त्यामुळे मी त्यांना जास्त ऑब्लाइज. आजही त्याच्यामुळे माझ्याकडे असं नाहीये की तुझ्याकडे किती आहेत किती, किंवा पॉकेट पाहून मी माझं ते क्लायंट्स पे करत नाही. त्याची परिस्थिती काय, त्याची परिस्थिती काय आहे. आणि ठीक आहे ना, मी माझ्या ज्युनियरलाही सांगतो पैसे येत राहतील. आमचे सिनियर आम्हाला सांगायचे यू डोंट रन बिहाइंड द मनी, मनी मस्ट रन बिहाइंड यू. आणि हे प्रिन्सिपल लक्षात ठेवलं ना, यू विल गेट अ सक्सीड इन वन डे. आणि तेच आम्हाला मिळालं. आमच्या सोबतचे माझे मित्र वगैरे जे होते, राजेश देशपांडे होते, पाटुतकर होते, अजून म्हटलं तर आनंद कुलकर्णी होते, आम्ही असे सोबत आलो. आज सर्वजण जे आहेत ते यशाचे शिखर सर केलेले आहे. सुरुवात जेव्हा असते, तुम्ही मगाच उल्लेख केला की थोडा संघर्ष असतो, लवकर काही कोणी जवळ करत नाही, बऱ्याच वेळेला पैशाची अडचण असते आणि मग कुठेतरी मनामध्ये असतं की भागलो या भागलो, भागलो या भागलो. तर तुम्हाला तरी असं वाटलं नाही त्या काळामध्ये की अरे नको वाटत सर, ते आपण म्हटलं तसं दुसरं भागलो कधी वाटलं नाही. त्याचं कारण असं की मला जी सहचारिणी मिळाली ती देखील अतिशय समजदार आहे. म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिली होती, कधी माझ्या खिशात 100 रुपये नसायचे, तिला कधी बाहेर जावं वाटलं, काही घ्यावं वाटलं काही, तर कधी तिने बोलून दाखवलं नाही. ॲज इट इज तिने ॲक्सेप्ट केलं की नाही आजचे दिवस जातील, आणि मग ते दिवस गेले. त्यामुळं जोडीदार सुद्धा तुम्हाला कसा मिळतो यावर ह्या गोष्टी डिपेंड करतात. पत्नी तीच असते जी पतीची पत राखते. आणि मला असं वाटतं तसं 100% माझ्या पत्नीने माझी पत राखली आणि आजही राखते. तिच्या पायगुणांनी सुद्धा मी घडलो. म्हणजे मी घडण्यामागे अनेक लोकांचे हात आहेत. तुमच्या आई वडिलांनंतर मी तुमच्या सौभाग्य होते, त्यांनाही सगळं करतो. मला असं वाटतं की अर्धांगिनी जशी असते तसं आपण राहतो, कारण सपोर्ट कसा आहे नेमका 100%, कारण ही सपोर्ट सिस्टीम खूप महत्वाची असते. सर, या पूर्ण प्रवासामध्ये ज्या ज्या वेळेला मागच्या काही गोष्टी आठवतात या पूर्ण प्रवासातल्या, तर काही उल्लेखनीय आम्हाला प्रसंग सांगा की जे काय तुमच्या लक्षात राहिले. सर, यामध्ये उल्लेखनीय म्हणजे असं की मी ऑफिस सुरू केलं त्यावेळेस मला जागा वगैरे नव्हती. मग लहान एका जागेत ऑफिस सुरू केलं, फर्निचर वगैरे नव्हतं, पण त्यातूनही पत्नीने साथ दिली, आईवडिलांनी दिली, भाऊ तर पाठीशी होताच, त्याने पण दिली. आणि मग यातून मग मी घडत गेलो. हे लायब्ररी घडली, सगळं घडलं. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे याच्यात एकच आहे की हे सगळा व्यवसाय, वृक्ष व्यवसाय असतानाही माझ्या कुटुंबियांनी मला जे सांभाळून घेतलं ती बाब अतिशय उल्लेखनीय आहे, जी की मी कधीच विसरू शकत नाही. नाहीतर आपण आज बघता की आज काही काही पाहतो आपण की कित्येक कुटुंब नुसते हट्टापायी उद्ध्वस्त होतात. या बाबींचा त्रास, अशा काही घटनांचा त्रास मला माझ्या आयुष्यामध्ये झाला नाही. वडील तुमचे उल्लेख केला की पंचायत समितीमध्ये ते नोकरीला होते, गंमत काय असते बघा की
काळ हा खूप बलवान आहे. सर. आज पंचायत समिती समोरच तुमचं ऑफिस आहे. हो सर, हो सर. हा, ज्या पंचायत समितीमध्ये माझे वडील पंचायत समितीच्या माध्यमातून बाबांनी अनेक लोकांच्या पंचायती दूर केलंय. आणि पोरग सुद्धा आज पंचायत समितीच्या समोर ऑफिस थाटून अनेक लोकांच्या पंचायती दूर करत आहे. काय वाटतं सर? हा योग आहे, आपण म्हटलं तसं योग आहे की म्हणजे कधी कधी आपल्याला जे नियतीने लिहिलेलं असतं आपण त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. कदाचित या निर्मात्याच्याच मनात असं होतं की आपण याच्याकडून हेच कार्य घडून घ्यायचंय आणि त्यामुळे मी वकिली क्षेत्रात आलो. ज्यांनी घडवलं, हा, कारण कोणी तिथं परमनंट नाही आणि नसावा सुद्धा नाही. कारण ही सृष्टी आहे. सृष्टी आहे. ज्यांनी घडवलं, आई आणि वडील, आता दोघे आहेत. काय ज्यांनी तुमची सेवा केली, आज तुम्ही त्यांची सेवा करत आहात. तर ज्या वेळेला तुमचं हे सगळे वैभव बघतात, तुमची कर्तबगारी पाहतात ते, तर आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतात? सर, आता हे सर्व पाहिल्यानंतर आईवडिलांना म्हणजे त्यांना त्यांची पावती मिळाल्यासारखी वाटते की जे काही आपण केलेलं आहे, आपल्या मुलाने एवढं नाव केलं आपलं, आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते म्हणजे कितीही पैसे देऊन विकत घेता येणार नाही असं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आज ते कुठेही मार्केटमध्ये गेले, त्यांनी जर ओळख सांगितली, उदाहरण द्यायचं झालं तर आमची आई मग कधी कधी मंदिरात जेव्हा जाते नवरात्रीला वगैरे, खंडेश्वरीला, कंकलेश्वरला, शिवरात्रीचं गर्दी असेल तर सांगते मी प्रशांतची आई, राजापूरकर वकिलाची आई आहे. आणि मग तिथे जेव्हा तिला रिस्पॉन्स दिला जातो, रिस्पेक्ट दिला जातो, ते पाहून मग ती घरी आल्यावर सांगते तुझे क्लायंट होते, त्यांना तुझं नाव सांगितलं. मग आपल्याला ठीक आहे, मी तिला सांगत असतो असं नको सांगत जाऊ, पण ठीक आहे, त्याचाही आनंद होतो की आईला याचं समाधान आहे की आपल्या मुलाची एवढी ओळख आहे म्हणून. आणि कधी कधी सर, आता थोडा वेळ घेऊन सांगतो, दुसरं कधी कधी म्हणजे थोडंसं हेही होतं, मुलांना घेऊन मी कपडे वगैरे खरेदीला जेव्हा जायचो, आता मुलं मोठी झाली, आता सोबत येत नाही, पण जेव्हा त्यांना घेऊन जायचो तेव्हा एखाद्या दुकानदाराकडे गेलं, साहेब हमारी तारीख क्या है, हमारे मॅटर में क्या हुआ, माझी मुलं म्हणायची तुमच्याबरोबर यायचंच नाही आम्हाला, तुमच्या बरोबर आलं की तुम्ही त्या दुकानदाराला गप्पाच मारत नसता. त्याच्यामुळं मग कधी कधी त्याचं थोडंसं ड्रॉबॅक आहे, तेवढ्या प्रसिद्धीचा ड्रॉबॅक सुद्धा असतो की, आणि त्याचं कारण आहे सर आणखी त्या लोकांना तेवढी जाणीव नसते. त्यांना काय वाटतं वकील साहेब आता आपल्याकडेच आलेत, सेवा आपल्या दारी, ते त्यांच्या समस्या ते मांडण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा हेतू आपल्याला डिस्टर्ब करायचा. मुळामध्ये काय असतं की आपण आपल्या व्यवसायाला, आपण आपल्या कामाला वाहून घेतलं पाहिजे आणि त्याच्यात एकरूप झालं पाहिजे, आणि हे ज्याला जमतं तीच व्यक्ती खरं तर पुढे गेली असते. मी मग तुम्हाला बोलताना एक विषय मांडला होता की बऱ्याच वेळेला मोठं व्हायचं असेल तर आपण जातीचा आधार घेतो, नाही का. बऱ्याच वेळा लोकांची पण भावना असते की आपले इथं, आपले म्हणजे आपल्या जातीचे इथं, नाही का. मग आपण आपली केस त्यांच्याकडे द्यावी, म्हणजे त्या केसचं काही होऊ द्या. बरोबर. मला असं वाटतं की एक 20-30 वर्षापूर्वी असं नव्हतं. तुम्हाला जर न्याय पाहिजे तर तुम्ही फक्त काय बघायचं की वकील चांगले कोणते आहेत, प्रामाणिक कोण आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जायचं. जेव्हा तुम्ही आजारी पडायचं, तुम्ही डॉक्टरांची जात कधी पाहिजे. मला असं वाटतं की आता प्रत्येक घटकामध्ये तुम्ही जात बघताय, तर मला असं वाटतं फार घातक आहे. परंतु आपल्यासारखी माणसं अगदी जात धर्म याहीपेक्षा पुढे गेली असतात आणि कर्मावरती विश्वास ठेवतात. आणि या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये PS राजापूरकर असं म्हटल्यानंतर या वकिलाची कुणाला जात दिसत नाही, धर्म दिसत नाही, तर फक्त आणि फक्त न्याय देणारी व्यक्ती दिसते. तर हे कशा प्रकारे आपण कमावलंय ते सांगा सर. आपण म्हटल्याप्रमाणे काय की ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वर कसं असतं की जो ज्ञानी तो ज्ञानेश्वर, त्याच्यामुळे त्याला जात नाही. विद्वत्ता कुठेही हे केलं तरी लपल्या जात नाही. आणि त्यामुळे आजची ही परिस्थिती जरी घातक असली तरी आजही आपण जर विचार केला तर आमचे कित्येक मित्र आहेत, वकील मित्र आहेत, ज्यांना कधी कधी एखादी केसमध्ये काही अडचण आली तर ते 100% माझं नाव रेफर करतात आणि ते पक्षकारही माझ्याकडे येतात. सर, मला म्हणजे सांगायला आनंद वाटेल, भूषण वाटेल की या बीड शहरामध्ये मला माझ्या घरचं ऑफिस नसताना, घरामध्ये कुणीही वकील नसताना, आपण म्हटल्याप्रमाणे की हा माणूस चांगलं काम करतो आणि चांगलं काम हीच याची जात, हे अंगीकारून पक्षकारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कधीही त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी जाऊ दिलं नाही, तडा जाऊ दिला नाही आणि मी काम करत राहिलो आणि त्यामुळे हे यश मिळत गेलं आणि त्यामध्ये जात कधी मला आडवी आली नाही. आणि त्यामुळेच कदाचित गेल्या वर्षी
माझ्या वकील संघाने, माझ्या वकील मित्रांनी देखील मी हे असल्या कारणाने म्हणजे ब्राह्मण समाजाचा आहे आणि मग याला कशाला असं कधी न मानता मला बहुमताने अध्यक्षपद विराजमान केलं. मी माझ्या वकील मित्रांचंही त्यामुळे आभार मानतो. कधी आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही कसं इतरांशी सामावून घेता, तुम्ही इतरांसोबत कसे वागता आणि मग इतरांसोबत वागताना मीही कधी असं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कधी कुणाला जाणवू देत नाही की मी या विशिष्ट वर्गातला आहे, मला फार ज्ञान आहे, मला फार कळतंय. एकतर आमचं क्षेत्र असं आहे की तुम्ही जेवढं शिकाल तेवढं आयुष्यभर शिकलात तरी तुम्ही पूर्णत्व तुम्हाला येऊ शकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी मी फार विद्वान आहे किंवा मला सगळंच माहीत झालंय असं कोणीही म्हणू शकत नाही, मी म्हणत नाही आणि मानणार नाही. आजवरचा हा जो प्रवास आहे, या प्रवासाला तुम्ही सॅल्यूट केला आहे सर. आणि मला अगदी विचारावंच वाटतं की या पूर्ण प्रवासाचं यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? सर 100% माझे आई वडील, माझे गुरु ठिगळे साहेब आणि माझे भाऊ आणि माझी पत्नी या सर्वांना मी हे श्रेय देईन. त्यांच्याशिवाय मी घडलो नसतो. ठीक आहे, कष्ट केल्याशिवाय कोणताच माणूस घडत नाही. कष्ट खूप करावे लागले, मेहनत करावी लागली, परंतु त्याला यश आलं ते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने. नाव सांगा. बाबूराव जोशी. काका, तुमचे चिरंजीव विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट प्रशांत राजापूरकर यांची मी मुलाखत घेतली आहे आणि त्यांना आपण घडवलेलं आहे, त्यांचे आपण वडील आहात. तर काय सांगाल नेमकं या प्रसंगी, काय भावना तुमच्या, काय वाटते? म्हणजे जो तुमचा प्रवास आहे, लेकरांना जे तुम्ही चांगले संस्कार दिले, चांगलं घडवलं, त्याबद्दल सांगा मला. त्याबद्दल म्हणजे आता मी इथं जिल्ह्याच्या ठिकाणी राहिलो मुद्दाम बरं. आणि तालुक्याच्या ठिकाणी मला जागा असताना सुद्धा मी मुद्दाम इथं शिक्षणासाठी मुलाच्या राहिलो आणि त्याप्रमाणे मुलांनी माझं अनुकरण केलं. आणि असं म्हणतात की जे पेराल तेच उगवतं. तुम्ही काय पेरलं नेमकं ते सांगा. विद्या. बरं. विद्या आणि लोक खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, विद्या दिली आणि त्याचं ज्ञान प्राप्त करून दुसऱ्याला सुद्धा सहकार्य करावं हे शिकवलं त्यांना मी आणि सहकार्याची भावना त्यांच्या मनात रुजवली. आज तुमचे दोन्ही मुलं एक शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श शिक्षक आहेत आणि एक विधी क्षेत्रामध्ये एक आदर्श वकील आहेत. हो. तर एक बाप म्हणून निश्चितपणे समाधान वाटतं नाही का? अगदीच. मी प्रवीण सुधाकर राजापूरकर जोशी, वकील साहेबांचा मोठा भाऊ. आणि तुम्ही आत्ताच यांना जे विचारलं की तुम्ही काय पेरलं, तर त्याचं खरं उत्तर असं आहे की त्यांनी पेरलं म्हणजे जे आमच्या नातेवाईकात किंवा इतर लोकसुद्धा आमच्या जे त्यांच्या संपर्कात जे आले त्यांना त्यांनी सांभाळलं आणि त्यांना पण त्यांनी शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मदत केली. आणि तीच आता आम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणेच आम्ही वागण्याचा प्रयत्न करतो आहे. मुलाखतीच्या दरम्यान वकील साहेबांनी ज्या लोकांबद्दल भरभरून या ठिकाणी बोलले ते म्हणजे तुम्ही स्वतः आणि आई वडील. काय म्हणजे तुमच्या दोघांची बॉन्डिंग कशी नेमकी? नाही, बॉन्डिंग एकदम चांगली आहे. म्हणजे काही त्याला बोलायचंच काम, म्हणजे जसं आम्ही भाऊ आहेत तसं मित्र पण आहेत. त्याचे मित्र, माझे मित्र, आमच्या दोघांचे मित्रसुद्धा एकच आहेत, म्हणजे असे वेगवेगळे किंवा नाहीत असे. त्यामुळं बॉन्डिंग आमचं खूप चांगलं आहे. बऱ्याच वेळेला काय असतं की आपण मोठे होतो, म्हणजे आपल्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर पंख आले, पंखामध्ये बळ आलं की पक्षी उडून जातो नाही का? तुम्ही दोघंही आता कमवते आहात आणि एकत्र राहत आहेत. मला याचं रहस्य सांगा. नाही, रहस्य असंच आहे की आपण एकत्र जर राहिलो तरच व्यवस्थित राहतंय. व एकमेकाच्या खुडुळ्या करण्यात काही अर्थ नाही. एकमेकाचे पाय ओढत राहिलो तर ते म्हणजे रसातळालाच जातं. कुटुंबही संपतं आणि सगळंच संपतं. बऱ्याच वेळेला गुरुजी भाऊ, सख्खे भाऊ एकमेकाचं तोंडही पाहत नाहीत. बोलणं तर फार दूरची गोष्ट आहे, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे कुठेतरी आहे आणखी काही, म्हणजे माणुसकी जिवंत आहे. निश्चितच. वसुंधरा सुधाकर जोशी राजापूरकर. बरं. आपण लेकरांना जे घडवलं, जे चांगले संस्कार दिले, आम्हाला ते ऐकायचे. सांगा. काय त्या मुलांसाठी इथं राहिले. बरं. आणि शाळेमध्ये जाणं, सोडणं, करणं, थोडं लक्ष देणं केलं. वकील साहेब लहानपणी कसे होते? सांगा. गुंड होते पण चांगले झाले. म्हणजे खोडकर होते. अच्छा, बर. मग त्यांच्या खोड्या तुम्ही सगळ्या पोटामध्ये घातल्या का सांगितल्या? पोटातच घातल्या आणि शिकवलं पुन्हा. बर.
लहानपणी असं कधी वाटलं होतं का की ते फार मोठे वकील होतील असं? नाही वाटलं. कधीच वाटलं नाही. बरं. आता जेव्हा बाहेर जाता तुम्ही मंदिरामध्ये किंवा मार्केटला आणि वकील साहेबांची आई म्हणून जेव्हा लोक ओळखतात, तुम्हाला काय वाटतं नेमकं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. कमवलं वाटतं मी काहीतरी. अच्छा. अशांत तू शांत मी, कारण मी प्रशांत. आणि मुळामध्ये वकील बांधवांचं काम काय, तर ज्या ज्या ठिकाणी अशांती आहे त्या त्या ठिकाणी शांती नेणे, जिथं दुःख आहे तिथं आनंद नेणे. कारण इथं येणारी व्यक्ती दुःखात येते. येस सर. नाही का, दुःखात येते, त्याला माहीत नसतं, त्याला न्याय पाहिजे असतो. कारण न्याय म्हणजे नेमकं काय असतं की माझ्यावर जे काही कोसळलेलं आहे त्यातनं मला बाहेर काढा. आणि मग अगदी संकटातनं बाहेर काढणारी व्यक्ती कोण? संकटमोचक. गणराय आता आहेतच, पण गणरायाच्या कृपेने आशीर्वादाने जी माणसं काम करतात ती माणसं मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांना देव वाटतात. कारण देव माणूस, कारण जनरली एक व्याख्या काय आहे, व्हॉट इज गॉड? गुड इज गॉड अँड गॉड इज गुड. मला असं वाटतं नाही का, चांगला तो देव आहे, देव चांगला आहे. आणि ज्या ज्या माणसामध्ये चांगुलपण आहे ती व्यक्ती देव आहे. आणि याच माणसातील एक चांगुलपण असलेलं चांगली व्यक्ती म्हणून ज्या व्यक्तीची ओळख आहे, विधी क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व माजी अध्यक्ष वकील संघाचे सन्माननीय PS राजापूरकर साहेब यांची घेतलेली मुलाखत, यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा.